मॉर्निंग स्टुडंट्स. आपण फर्स्ट चॅप्टर बघतोय रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. असेक्सुअल रिप्रोडक्शनचा पॉईंट आपण कवर केला. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, तो आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. सेक्सुअल रिप्रोडक्शनची फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन बघायची आहे. प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग्स विच इन्व्हॉल्व्स द फ्युजन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड सेक्सुअल रिप्रोडक्शन. It involves the mixing of genetic material of both male and female gametes. सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये ऑफस्प्रिंग्स किंवा यंग वन्स तयार होतात तेव्हा त्यांच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक असतात. कारण इथे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट या दोघांच्या फ्युजनमुळे ऑफस्प्रिंग्स किंवा यंग वन्स तयार झालेले असतात. So, production of offsprings which involves fusion of gametes is called sexual reproduction. Next point, sexual reproduction have two major steps. It is meiosis and fusion of gametes. Sexual reproduction मध्ये दोन महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. It is meiosis आणि दुसरी स्टेप आहे fusion of gametes. मिओसिसमध्ये मेल गॅमेट सेल आणि फिमेल गॅमेट सेल हॅप्लॉईड होते आणि ही हॅप्लॉईड झालेली सेल फ्युजन ऑफ गॅमेट्स या स्टेपमध्ये एकमेकांबरोबर फ्यूज होतात. फ्यूज झालेली जी सेल आहे तिला आपण झायगोट म्हणायचं आणि ह्या झायगोटचं फॉर्मेशन त्यानंतर एम्ब्रिओमध्ये होतं. सो ह्या दोन महत्त्वाच्या स्टेप्स लक्षात घ्या, मिओसिस आणि फ्युजन ऑफ गॅमेट्स. मिओसिसमध्ये गॅमेट सेल जी आहे ती हॅप्लॉईड होते आणि फ्युजन ऑफ गॅमेट्समध्ये ही हॅप्लॉईड सेल एकमेकांबरोबर फ्यूज होते. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? डिप्लॉईड झायगोटमध्ये. आणि ह्या डिप्लॉईड झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होणार. ठीक आहे. आणि त्यानंतर जे ऑफस्प्रिंग्स एम्ब्रिओपासून तयार होतील ते कसे असतील? जेनेटिकली डिसिमिलर. So, offsprings are genetically dissimilar from their parents. They shows unique characteristics. Next point, variation are useful from the point of view of the survival and the evolution of species. Variation जे आहे हे व्हेरिएशन इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? बिकॉज ऑफ द सर्वायवल अँड इव्होल्युशन ऑफ द स्पेसिस. एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये ज्या वेळेला कॅरेक्टरिस्टिक जात असतात त्यावेळेला त्या कॅरेक्टरिस्टिक आधीच्या जनरेशनपेक्षा चांगल्या असणं अपेक्षित असतं किंवा बेस्ट ऑफ बेस्ट कॅरेक्टरिस्टिक नेक्स्ट जनरेशनमध्ये जातात. आणि ही जी प्रॉपर्टी आहे उत्क्रांतीची किंवा रिव्होल्युशनची, ही इव्होल्युशनची जी ही प्रॉपर्टी आहे ती इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? ती स्पेसिसचं पॉप्युलेशन मेंटेन राहण्यासाठी. आणि नेक्स्ट वन पॉईंट जो आहे तो आहे इव्होल्युशन ऑफ स्पेसिस. न्यू स्पेसिस ज्या जनरेट होणार आहेत या जनरेट होणाऱ्या स्पेसिससाठी सुद्धा व्हेरिएशन इम्पॉर्टंट आहे. आणि हे कुणामुळे होतं? बिकॉज ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. नेक्स्ट वन, सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये 3 इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत. 3 इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत आणि त्या कोणत्या? पहिला आहे प्री फर्टिलायझेशन, दुसरी फर्टिलायझेशन आणि तिसरी पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, फ्लॉवर. आता फ्लॉवर जे आहे हे फ्लॉवर काय आहे? इट इज मॉडिफाईड शूट. सो फ्लॉवरकडे आपण बघूया. फ्लॉवर इज हायली स्पेशलाइज्ड ऑर्गन फॉर सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. Sexual reproduction in flowering plants involves the events like development of male gametophyte, development of female gametophyte, pollination, fertilization and formation of fruits and seeds. So, प्लांटमध्ये ज्या वेळेला सेक्सुअल रिप्रोडक्शन होत असतं हे कुणामुळे होतं? तर बिकॉज ऑफ फ्लॉवर. आणि ह्या फ्लॉवरमध्ये कोणत्या प्रक्रिया होतात किंवा कोणत्या स्टेप्स आहेत सेक्सुअल रिप्रोडक्शनसाठी? तर पहिली स्टेप जी आहे ती आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट अँड फिमेल गॅमेटोफाईट. नेक्स्ट वन आहे पॉलिनेशन, नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन आणि सगळ्यात शेवटची स्टेप जी आहे ती आहे फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स अँड सीड्स. ठीक आहे. तर फ्लॉवरमध्ये कोणते इम्पॉर्टंट स्टेप्स होतात? तर डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, नेक्स्ट वन पॉलिनेशन, नेक्स्ट fertilization
आणि लास्ट वन फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स अँड सीड्स. या सगळ्याच्या डेफिनेशन नेक्स्ट येतील ज्या वेळेला आपण ॲक्च्युली सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स बघू तेव्हा. आता आपण फ्लावरचं स्ट्रक्चर बघायचं आहे. सो इट इज स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर. हे जे आहे इट इज स्ट्रक्चर ऑफ टिपिकल फ्लावर. आता फ्लावरमध्ये काय काय असतं आणि याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने घडून येऊ शकतं हे मी तुम्हाला सांगते. आता बघा, फ्लावर कन्सिस्ट मेनली 4 ऑर्गन्स. इट इज कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. 4 इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये ऑर्गन आहेत. कोणते कोणते? कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ठीक आहे. सो फर्स्ट आपण एक एक स्टेप वाईज बघूया त्यांच्या ऑर्गनचा डिस्टिंग्विश काय आहे आणि त्यांचे रोल काय काय आहेत. फर्स्ट आपण आहे थॅलॅमस. थॅलॅमस काय असतो बघा. थॅलॅमस इज अ अप्पर शॉर्ट रिजन ऑफ द फ्लावर ॲक्सिस टू विच अ फ्लावर लिव्स अँड इन्सर्टेड. हा जो पार्ट आहे जिथून ॲक्च्युली फ्लावरच्या फ्लोरल होलरचं स्ट्रक्चर सुरू होतं त्याला थॅलॅमस असं म्हणायचं. नेक्स्ट वन, कॅलेक्स इज अ आउटरमोस्ट होलर ऑफ द फ्लावर मेड अप ऑफ द ग्रीन सेपल्स. हे जे आहे ग्रीन पार्ट, जेव्हा कळी असते आणि त्या कळीला आउटर कवरिंग ग्रीन असतं. ठीक आहे. हे ग्रीन कवरिंग जे आहे हे फूल उमलल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला ॲज अ स्टॉक म्हणून असतं. तर हा जो ग्रीन पोर्शन आहे याला आपण काय म्हणायचं तर कॅलेक्स म्हणायचं. सो कॅलेक्स इज द आउटरमोस्ट पार्ट ऑफ द फ्लावर विच इज मेड अप ऑफ ग्रीन सेपल्स. सो इट इज सेपल्स. नेक्स्ट वन, करोला. करोला इज अ मेडअप ऑफ ब्राईटली कलर्ड पेटल्स. या ज्या पेटल्स आहेत, फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्याला आपण काय म्हणायचं करोला. सो कॅलेक्स म्हणजे काय कळालं. कॅलेक्स म्हणजे काय तर ग्रीन पोर्शन जो असतो फुलाच्या खालच्या बाजूला पाकळ्यांसारखा त्याला आपण सेपल म्हणायचं आणि ॲक्च्युली पाकळ्या ज्या आहेत त्यांना करोला म्हणायचं विच इज ब्राईट इन कलर. आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम. सो अँड्रोशियम म्हणजे काय बघा. अँड्रोशियम मेड अप ऑफ स्टॅमेन. Each stamen consists 3 parts. It is filament, anther and connective. Anther consists 4 pollen sacs. Each pollen sac is filled with small pores. Is called pollen grains. ठीक आहे. सो अँड्रोशियम म्हणजे काय तर हा पार्ट, फ्लावरचा हा पार्ट जो आहे त्याला काय म्हणायचं अँड्रोशियम असं म्हणायचं. बघा, फ्लावरचा हा पार्ट जो असतो हा पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणायचं अँड्रोशियम म्हणायचं. आणि अँड्रोशियम जो आहे हा काय होतो 3 पार्टमध्ये डिवाईड होतो. आणि हा डिवाईड झालेला पार्ट कोणता कोणता तर पहिला असतो तो आहे फिलामेंट. हा जो आहे हा आहे फिलामेंट. फिलामेंटनंतर वरती बॉल लाईक पोर्शन जो दिसतो त्याला म्हणायचं अँथर. आणि ह्या दोघांना जो पार्ट कनेक्ट करतो त्याला म्हणायचं कनेक्टिव्ह. सो अँड्रोशियम 3 पार्टमध्ये डिवाईड होतो. इट इज पोलन ग्रेन, कनेक्टिव्ह अँड फिलामेंट. आता या अँथरमध्ये ॲक्च्युली काय असतात स्मॉल स्मॉल पोर्स असतात, मायक्रोस्पोर्स असतात, त्यांना आपण पोलन ग्रेन असं म्हणायचं. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे गायनोशियम. इट इज फिमेल गॅमेटोफाईट. आता फिमेल गॅमेटोफाईटमध्ये काय काय आहे बघा. Gynoecium is innermost part of the flower. It is made up of the carpel. It consists basal solan portion, it is ovary, tubular portion called style and sticky stigma. तर बघा हा जो पॉईंट आहे फ्लावरचा हा आहे गायनोशियम म्हणजे फिमेल गॅमेटोफाईट. हा फिमेल गॅमेटोफाईटसुद्धा 3 पोर्शनमध्ये डिवाईड होतो. इट इज स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. खाली सोलन पोर्शन जो आहे फुगलेला भाग जो आहे त्याला ओव्हरी म्हणायचं. हा ट्यूब लाईक पोर्शन जो आहे त्याला म्हणायचं स्टाईल आणि वरती हा पोर्शन जो आहे याला म्हणायचं स्टिग्मा. स्टिग्मा ही स्टिकी असते.
जेणेकरून ज्या वेळेला पोलन ग्रेन्स त्याच्यावरती लँड होतील त्यावेळेला ते पोलन ग्रेन तिथे रुजू व्हावेत. ठीक आहे, परत एकदा बघा. फ्लावरचे 4 पार्ट असतात, कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. कॅलेक्स म्हणजे काय? आउटर मोस्ट पार्ट ऑफ द फ्लावर विच इज ग्रीन इन कलर. ठीक आहे, सगळ्यात बाहेरचा पार्ट जो असतो फ्लावरचा जो ग्रीन कलरचा असतो त्याला आपण काय म्हणायचं तर कॅलेक्स म्हणायचं. करोला म्हणजे काय? ज्या ब्राईट पेटल्स असतात ज्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असतात, ज्याच्या आतमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असतात, हा पार्ट जो आहे तो आहे करोला. थोडक्यात पाकळ्या ज्या असतात फुलांच्या त्याला करोला असं म्हणायचं. कॅलेक्स आणि करोला समजलं. तर कॅलेक्स म्हणजे ग्रीन पोर्शन, आउटर मोस्ट जो ग्रीन पोर्शन असतो तो, आणि करोला म्हणजे फुलांच्या पाकळ्या म्हणजे पेटल्स विच इज ब्राईट इन कलर. आता ह्या पाकळ्यांच्या आतमध्ये, करोलाच्या आतमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम असतं. अँड्रोशियम म्हणजे काय? मेल गॅमेटोफाईट. आणि गायनोशियम म्हणजे काय? फिमेल गॅमेटोफाईट. अँड्रोशियम म्हणजे काय बघा? अँड्रोशियम म्हणजे हा पोर्शन. ठीक आहे, याच्यामध्ये 3 पार्ट असतात. कोणते कोणते? तर पहिला पार्ट जो आहे तो आहे अँथर, दुसरा जो आहे तो आहे फिलामेंट, आणि तिसरा पार्ट जो आहे तो आहे कनेक्टिव्ह. अँथर, फिलामेंट आणि ह्या दोघांना जोडणारा पार्ट जो आहे तो कनेक्टिव्ह. या तिघांपासून अँड्रोशियम बनतो. ठीक आहे, आणि ह्या अँथरमध्ये, हा अँथर जो आहे या अँथरमध्ये काय असतात? स्मॉल पार्टिकल्स असतात, त्यांना पोलन ग्रेन्स असं म्हणायचं. त्याच्यानंतर गायनोशियम म्हणजेच फिमेल गॅमेटोफाईट. फिमेल गॅमेटोफाईटसुद्धा 3 पार्टमध्ये डिवाईड होते. इट इज स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. सगळ्यात बेसल पोर्शन जो आहे त्याला आपण काय म्हणायचं? ओव्हरी. याला ओव्हरी म्हणायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती ट्यूबलाईक पोर्शन जो आहे त्याला म्हणायचं स्टाईल, आणि सगळ्यात शेवटचा पोर्शन जो आहे तो आहे स्टिग्मा. सो स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हा जो आहे हा पोर्शन कुणाचा आहे तर गायनोशियमचा आहे. ठीक आहे, तर ह्या ओव्हरीमध्ये स्मॉल एग्स असतात आणि हे एग्स नंतर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये परफॉर्मेशन करतात.